घराची एंट्रन्स सुंदर करायची आहे आणि ती एकदम 5 स्टार हॉटेल सारखी हवी आहे, मग थांबा, लक्झरी एंट्रन्स प्लॅनिंग म्हणजे काय ते दाखवतो. एक मेन डोर म्हणजे आपल्या घराचा स्टेटस. लक्झरी घरात दार वेलकम करत नाही, ते प्रेझेन्स एस्टॅब्लिश करतं. कारण ते 1 टॉलर दॅन नॉर्मल, 2 वाइडर प्रपोर्शन, 3 हेवी हँडल आणि 4 सॉलिड सरफेस. दार लहान असेल तर इंटिरियर कितीही महाग असो, घर ऍव्हरेजच दिसतं. 2 एंट्रन्स फ्लोरिंग म्हणजे फर्स्ट टच रूल. घरात पाऊल टाकताच लक्झरी फील खालून स्टार्ट होतो. 1 मार्बल बॉर्डर किंवा पॅटर्न आणि 2 लिव्हिंग रूम पेक्षा वेगळं फिनिश. एंट्रन्स आणि लिव्हिंग रूम सेम असेल तर ब्रेनला अरायवल मुवमेंट मिळतच नाही. 3 इलेक्ट्रिकल पॅनल म्हणजे लक्झरी किलर. हा एक पॉइंट 90% लोक इग्नोरच करतात. 1 व्हिजिबल एमसीबी आणि 2 ओपन बॉक्स. नेहमी पॅनल हिडन आणि डिझाईन एलिमेंट मध्ये तो लपलाच पाहिजे. पॅनल दिसला तर लक्झरी लगेच संपते. 4 लाइटिंग म्हणजे इमोशनल कंट्रोल. 5 स्टार हॉटेल रिच वाटतो कारण तिथे नेहमी लाईट कंट्रोल असते. तिथे 1 को आणि फोकस आणि 2 वन स्टेटमेंट लाईट असते. डार्क एंट्रन्स म्हणजे रॉंग फर्स्ट इमोशन. 5 वेलकम कन्सोल. लक्झरी घर ऑर्गनाइज असतं कारण ते आपल्या सवयीनुसार प्लॅन केलेलं असतं. जे घर ऑर्गनाइज दिसतं ते आपोआप एक्सपेन्सिव्ह वाटतं. 6 मिरर किंवा आर्ट म्हणजेच व्हिज्युअल मल्टिप्लायर. मिरर म्हणजे मोठी स्पेस आणि लाईट रिफ्लेक्ट. हॉटेलमध्ये मिरर वापरतात डेकोरेशन साठी नाही, स्पेस वाढवण्यासाठी. 7 निगेटिव्ह स्पेस म्हणजे सायलेंट लक्झरी रूम. लक्झरी म्हणजे जास्त वस्तू नाही, योग्य अंतर. 1 वॉल ब्रीथिंग स्पेस, 2 कन्सोल सेंटर्ड आणि 3 नो क्लटर. क्राउडेड एंट्रन्स म्हणजे चिप फील. 8 सूज आणि सेन्स म्हणजे इनव्हिजिबल डिफरन्स. लक्झरी दिसत नाही, ती फील होते. 1 सूज हिडन, 2 नो मेस आणि 3 काम एंट्री. लक्झरी एंट्रन्स डेकोरेशन नाही, ती प्लॅनिंग आणि फिलॉसॉफी आहे. हे पॉइंट चुकले तर इंटिरियर कितीही महाग असो तुमचं घर 5 स्टार वाटणार नाही. घर बांधत असाल तर हा रील सेव्ह करा कारण एंट्रन्स एकदाच बनतो.